स्वामी समर्थांचा संदेश खास स्वामी भक्तांसाठी. तुमचा विश्वास हा स्वामींचा पत्ता आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात आणि जगाचा कोलाहल शांत होतो तेव्हा नक्की कोण असते जे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते? आपण अनेकदा देवाच्या शोधात देवळात जातो, धार्मिक स्थळांची वारी करतो, पण खरा देव आपल्या अंतरातच असतो. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही तर संपूर्ण जीवनाचे सार आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात स्वामींचे विचार तुम्हाला केवळ दिशा दाखवणार नाहीत तर तुमच्या मनाला एक शाश्वत शांतीही देतील. चला स्वामींच्या शब्दांच्या प्रकाशात आपल्या जीवनाचा प्रवास समजून घेऊया. स्वामी समर्थांचा जीवन मंत्र, भिवू नकोस. स्वामी समर्थांचे संपूर्ण कार्य हे मानवी मनाला अभय देणारे आहे. अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसून त्यांनी जे ज्ञान दिले ते कोणत्याही क्लिष्ट ग्रंथात अडकलेले नाही. ते अत्यंत साधे, सोपे आणि थेट मनाला भिडणारे आहे. कर्माचे फळ आणि कर्तव्याची जाणीव. स्वामींचे पहिले महत्त्वाचे सूत्र म्हणजे कर्मयोग. ते नेहमी सांगत, तू तुझे कर्म निष्ठेने कर, फळाची अपेक्षा करू नकोस. आपण अनेकदा कामाच्या फळाच्या चिंतेत इतके बुडून जातो की प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता आणि त्यातील आनंद गमावून बसतो. स्वामींच्या मते तुम्ही जे कार्य करत आहात तीच तुमची सेवा आहे. तुम्ही व्यापारी असाल, विद्यार्थी असाल किंवा गृहिणी, तुमचे कर्तव्य चोख पार पाडणे हीच सर्वात मोठी स्वामी भक्ती आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे याचे रहस्य. हे वाक्य स्वामींच्या शिकवणुकीचा कणा आहे. भीती ही मानवी मनाची सर्वात मोठी दुर्बलता आहे आणि आपण भविष्याची भीती, अपयशाची भीती किंवा नातेसंबंध हरवण्याची भीती बाळगतो. स्वामी जेव्हा म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकटे नाही. विश्वाच्या नियमावर आणि विश्वासावर जेव्हा तुम्ही मनातून निर्भय होता तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमचे व्यक्तिमत्व विकसित होते. अहंकाराचा त्याग आणि नम्रता. स्वामी समर्थांनी नेहमी अहंकारावर प्रहार केला. मीपणा माणसाला अधोगतीकडे नेतो. मी केले, मी ते मिळवले या भावनेमुळे माणूस संकुचित होतो. स्वामींच्या सानिध्यात गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणवले की येथे अहंकार गळून पडतो. ते नेहमी म्हणत, सगळी सत्ता त्या परमेश्वराची आहे, आपण केवळ निमित्त मात्र आहोत. ही नम्रता जेव्हा जीवनात येते तेव्हा संघर्ष आपोआप कमी होतात. स्वामी सेवेचा मार्ग. अनेकांना वाटते की स्वामींची सेवा म्हणजे केवळ पूजा अर्चा करणे, परंतु स्वामींचे कार्य हे समाजसेवेशी जोडलेले होते. गरजूला मदत करणे, भुकेलेला अन्न देणे आणि दुःखी माणसाला आधार देणे हीच खरी स्वामी सेवा. स्वामींनी कधीही अंधश्रद्धेला थार दिला नाही. उलट त्यांनी लोकांना तर्कशुद्ध आणि विवेकी बनवण्याचा प्रयत्न केला. दैनंदिन जीवनात स्वामींचे विचार कसे अंमलात आणाल? सकारात्मक दृष्टिकोन. सकाळी उठल्यावर दिवसभर स्वामी माझ्यासोबत आहेत हा विचार करा. यामुळे नकारात्मक विचार आपोआप दूर होते. मौन आणि चिंतन. दिवसातील किमान 10 मिनिटे शांत बसा. अंतर्मुख होऊन स्वतःच्या चुका आणि सुधारणांचा विचार करा. सत्य आणि प्रामाणिकपणा. कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नका. स्वामी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांना कधीही एकटे सोडत नाही. क्षमाशीलता. लोकांच्या चुका पोटात घालणे शिका. जो क्षमा करतो तोच खऱ्या अर्थाने स्वामींच्या जवळ असतो. पुढचे पाऊल तुमचे असेल. आता तुम्ही विचार करत असाल, हे सर्व ऐकायला चांगले वाटते, पण प्रत्यक्षात हे कसे साध्य करायचे? लक्षात ठेवा, एका मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पाऊलनेच होते. आजपासून कोणत्याही संकटाच्या वेळी घाबरून जाण्याऐवजी एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी आहेत ना, ही एक
साधी रचना तुमच्या आयुष्यात एक विलक्षण बदल घडवून आणू शकते. तुम्ही काय अनुभवले ते पुढच्या वेळी नक्की सांगा. तुमच्या प्रवासात स्वामींची साथ सदैव राहो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि ज्यांना या संदेशाची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.